आय रिपीट म्हणजे मला ती कन्सिस्टन्सी व्हॅल्यू कोचिंगचा बिझनेस वाढवताना सो ओनली द थॉट दॅट यू नीड इज की मला माझ्या ऑडियन्सला व्हॅल्यू ॲडिशनमध्ये काय देता येणार आहे. सो इफ यू हॅव दॅट क्लॅरिटी ऑफ थॉट की माझ्या ऑडियन्सला व्हॅल्यू ॲडिशनमध्ये मी काय देतो, ते जितकं जास्त तू इव्हॉल्व करत राहशील, जितकं जास्त तू याच्यावर विचार करत राहशील, तितका जास्त तुला तो एक कॉन्फिडन्स येत राहणार. आणि कधी हा विचार करून कोचिंगमध्ये ना पहिलं एक नेहमीच तो एक वन गोल्डन मोमेंट यावा लागतो, तो एक टर्निंग पॉईंट यावा लागतो. त्याच्यासाठी तुम्हाला इतके खाचखळगे बघावे लागतात आणि इतक्या अप्स अँड डाऊन्समधलं जावं लागतं. तुमचा जर्नी तुम्ही पुढे कंटिन्यू कसा ठेवणार हा मुद्दा फक्त म्हणजे तुमचं कोचिंगचा जर्नी सक्सेसफुल होणार आहे का नाही होणार आहे हे तुम्हाला फक्त एकाच गोष्टीवर डिपेंडेंट असतं की तुम्ही किती परसिस्टंट आहात. मला फेलियर्सच्या मागे फेलियर्स दिसत आहेत, मला प्रॉब्लेम्सच्या मागे प्रॉब्लेम दिसत आहेत, मला सक्सेस अजून मला दिसायला पण नाही आलेली कुठे. म्हणजे 4,000चा क्लायंट पण मला अजून हो म्हटलेला नाही आहे, पण मी स्वप्न 1 कोटीचं बघतो. स्वप्न बघायला प्रॉब्लेम नाही आहे, पण त्या 4,000च्या क्लायंटला 40,000ची व्हॅल्यू मी देणार आहे का? 40,000च्या क्लायंटला मी 4 लाखाची व्हॅल्यू देणार आहे का? हे जेव्हा 10 टाइम्स इम्पॅक्टचा आपण विचार करायला लागतो ना, तेव्हा कुठे आपण कोचिंगच्या जर्नीमध्ये आपली सुरुवात होते. पण ॲज आय सेड एकच पॉईंट लागतो, टर्निंग पॉईंट, एकच पॉईंट. तू 100 व्हिडिओज क्रिएट कर, तू 100 मेंटर्सकडे जाऊन काम कर, तू 100 प्रकारचे कोर्सेस एनरोल कर, डझंट मॅटर. एक कोणाचा तरी व्हिडिओ, एक कोणाचं तरी वाक्य, एखादा शब्द आणि दॅट सेट्स द कम्प्लीट टोन. तुला फक्त ते शोधून काढायचं आहे की हा एक शब्द, हे एक वाक्य किंवा तो एक मोमेंट मला कुठून मिळणार आहे. अलर्ट, ऑलवेज स्टे अलर्ट. दॅट वन पॉईंट इन युअर लाईफ विल चेंज.